नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 11वी इतिहास प्रकरण दुसरं भारतातील आद्य नगरे या प्रकरणाचा स्वाध्याय आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या प्रकरणाचा स्वाध्याय बघितलेला आहे. आज आपण दुसऱ्या प्रकरणाचा स्वाध्याय बघूयात. तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर चला जाऊयात पुढे. पहिला महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे, रिकाम्या जागा भरा. योग्य पर्याय आपल्याला ॲक्च्युली निवडायचा आहे. यातला पहिला प्रश्न, शेतीला सुरुवात झाली तेव्हा टिंबटिंब भांडी घडवणे, शेती करणे ही कामे स्त्रियांची होती. तर मातीची भांडी घडवणे म्हणजे सुरुवातीच्या काळात मातीची भांडी स्त्रिया घडवायच्या. दुसरा मुद्दा, लोथल हे नगर टिंबटिंब येथील प्राचीन प्रसिद्ध आहे. टिंबटिंब तेथील बघा याचं उत्तर आहे ब गोदीसाठी. तिसरा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीचा टिंबटिंब या संस्कृतीशी जवळचा संबंध आहे. तर मेसोपोटेमिया. चौथा प्रश्न आहे, इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींना मृत्यूनंतर टिंबटिंब कापडात गुंडाळले जाईल. पांढऱ्या, काळ्या, तांबड्या की निळ्या? तर निळ्या. यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसऱ्यातला अ, योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. विधान आहे, मेसोपोटेमियातील संस्कृतीचा ऱ्हास होण्याचे प्रमुख कारण. अ, परकीय आक्रमण, ब, पर्यावरणाचा ऱ्हास, क, व्यापारातील नुकसान, ड, स्थलांतर. तर याचं उत्तर आहे पर्यावरणाचा ऱ्हास. पुढचा प्रश्न, गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर चुकीची जोडी आहे शोर्तुगाय मेसोपोटेमिया. तर याची बरोबर जोडी आहे शोर्तुगाय अफगाणिस्तानचा बदख्शान प्रांत. ओके, बदख्शान प्रांत आपण म्हणू शकतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. यातला पहिला प्रश्न आहे, उत्खननामध्ये सापडलेले अवशेष हडप्पा, मोहेंजोदडो, कालिबंगन, लोथल, धोलावीरा, राखीगढी येथील हडप्पा संस्कृतीच्या गतवैभवाची साक्ष देतात. उत्तर आहे 1. हडप्पा आणि अन्य ठिकाणी झालेल्या उत्खननात या संस्कृतीतील लोकांची घरे, रस्ते, तटबंदी यांचे जे अवशेष सापडले त्यावरून त्यांच्या उत्कृष्ट नगररचनेचे दर्शन होते. 2. बंदर, गोदी यांच्या अवशेषांतून त्यांचे उत्कृष्ट अभियांत्रिकी ज्ञान व व्यापारातील भरभराट जाणवते. 3. पाणी साठवण्याच्या तलावाच्या अवशेषांवरून या लोकांच्या उत्तम जलव्यवस्थापनाचा प्रत्यय येतो. 4. मातीची नक्षीदार भांडी, मणी, शेतीची अवजारे या सर्वांच्या अवशेषांवरून या लोकांचे व्यावसायिक उत्कृष्ट कारागिरी आणि कौशल्य दिसून येते. हडप्पा आणि अन्यत्र झालेल्या उत्खननातून मिळालेले अवशेष या संस्कृतीतील लोक उद्योग, घर बांधणे, नगर नियोजन, कारागिरी या सर्व बाबतीत प्रगत होते या गतवैभवाची साक्ष देतात. यातला दुसरा प्रश्न आहे, लाजवर्दी दगडांना हडप्पा संस्कृतीच्या व्यापारामध्ये अत्यंत महत्त्व होते. उत्तर 1. अफगाणिस्तानमधील बदख्शान प्रांतातील शोर्तुगाय या हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत लाजवर्दी दगडांच्या खाणी होत्या. 2. या दगडांपासून बनवलेल्या वस्तूंना मेसोपोटेमियामध्ये मोठी मागणी असे. 3. मेसोपोटेमियातील महाकाव्यांमध्येही देवी इनन्नाच्या राजवाड्यातील भिंती लाजवर्दी दगडांनी सुशोभित केल्याची वर्णने आहेत. 4. लाजवर्दी दगडांचे हे महत्त्व व त्यापासून बनवलेल्या वस्तूंना असलेली मागणी यांमुळे या दगडांना हडप्पा संस्कृतीच्या व्यापारांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान होते हे सिद्ध होते. अत्यंत महत्त्व होतं हे सिद्ध होतं. तिसरा प्रश्न आहे, पुढील विधान सकारण स्पष्ट करा. यातला तिसरा प्रश्न, उत्तर हडप्पा संस्कृतीच्या काळात मेसोपोटेमियाशी असलेला हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा व्यापार उतरणीस लागला. 2. मेसोपोटेमियाची आर्थिक संपन्नता कमी होण्याचा हडप्पा संस्कृतीवरही परिणाम झाला. 3. हडप्पाकालीन वसाहतीत सतत अंतर्गत लढाया होत असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर सुद्धा झाले. 4. सतत पीक घेतल्याने पिकाऊ जमिनींचे रूपांतर खारवट जमिनीमध्ये होत गेल्याने शेतीचे उत्पादन कमी होत गेले. 5. सरस्वती नदीच्या खोऱ्यात घडून आलेल्या प्रचंड भूकंपाने या संस्कृतीची मोठी वाताहत झाली. अशा अनेक कारणांनी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, तुमचे मत नोंदवा. यातला पहिला प्रश्न, हडप्पा संस्कृतीतील नगरे व गाव वसाहती यांच्यात परस्पर संबंध होता. उत्तर 1. हडप्पा पूर्व काळातील गाव वसाहतींचा विकास आणि विस्तार होण्याच्या प्रक्रियेतून हडप्पा संस्कृतीतील नगरे विकसित होत गेली. 2.
नागरी गरजा आणि व्यवस्थापन यांच्या पूर्ततेसाठी नगरांना गाव वसाहतींवरच अवलंबून राहावे लागत असे. 3. नगरातील लोकांना लागणारे अन्नधान्य आणि दैनिक वस्तू गाव वसाहतीतूनच येत असत. 4. नगरातील व्यापारी उत्पादनासाठी लागणारी चिकणमाती, विविध प्रकारचे दगड व मौल्यवान खडे, विविध धातू इत्यादी कच्चा माल मिळवण्यासाठी नगरांना गाव वसाहतींवरच अवलंबून राहावे लागत असे. 5. मातीची नक्षीदार भांडी, मौल्यवान दागिने, कापड या गोष्टींसाठी गाव वसाहती नगरांवर अवलंबून असत. अशा प्रकारे हडप्पा संस्कृतीतील नगरे व गाव वसाहती यांच्यात परस्पर संबंध होता. पुढचा आहे प्रश्न दुसरा. हडप्पा संस्कृतीतील नगरात सुसंघटित प्रशासन यंत्रणा असावी. 2. हडप्पा संस्कृती ही नागर संस्कृती होती आणि त्यांची सुसंघटित अशी प्रशासन यंत्रणा होती. याचे पुरावे सापडतात. 1. हडप्पाकालीन नगरांची रचना नियोजनपूर्वक केलेली आढळते. नागरी वसाहत आणि बालेकिल्ला असे नगरांचे 2 भाग असत. बालेकिल्ल्यात नगर प्रमुख प्रशासकीय अधिकारी राहत असत. 2. दैनंदिन व्यवहार आणि व्यापार यांवर मध्यवर्ती प्रशासनाचे नियंत्रण होते. 3. व्यापारी वस्तूंचे उत्पादन आणि आयात निर्यात यासाठी नगरे व गाव वसाहती यांच्या व्यवस्थापनासाठी त्या काळात एक सुसंघटित शासन यंत्रणा असावी. 4. नगरांची रचना, विटांचे आकार, वजने, मापे, विविध वस्तूंचे आकार, मुद्रांची निर्मिती इत्यादींचे प्रमाणीकरण या प्रशासन यंत्रणेमार्फत होत असावे. 5. प्रशासन यंत्रणेची सूत्रे धर्मप्रमुखांच्या हातात होती असे मानले जाते. 6. नगरातील समाज जीवन, धार्मिक व सांस्कृतिक बाबी यांचे व्यवस्थापन मध्यवर्ती प्रशासन यंत्रणेकडे असावे. पुढचा प्रश्न आहे 7वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 5वाच आहे. हडप्पा संस्कृतीमधील नगरांची वैशिष्ट्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. अ. नगर रचना, ब. समाज व्यवस्था, क. शासन व्यवस्था आणि ड. आर्थिक व्यवस्था. उत्तर. अ. नगर रचना. पक्क्या विटांचे बांधकाम केलेले स्नानगृह, स्वच्छतागृह, विहिरी यांसारख्या सोयींनी युक्त विशाल घरे, धान्याची कोठारे, सार्वजनिक स्वरूपाच्या भव्य इमारती, विटकाम करताना वापरलेली इंग्लिश बॉन्ड पद्धत म्हणजेच 2 उभ्या आणि आडव्या विटा रचून केलेले बांधकाम ही पद्धत भूकंपप्रवण प्रदेशात विशेष उपयोगी असते. उत्तम निस्सारण व्यवस्था, सार्वजनिक स्नानगृहे, नगरांचे 2 किंवा अधिक विभाग, प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी, एकमेकांना काटकोनात छेदणारे प्रशस्त रस्ते आणि त्यामधील मोकळ्या चौकोनी जागांचा रहिवासी घरांसाठी उपयोग अशा प्रकारे नगररचना होती. यातला पुढचा मुद्दा आहे समाज व्यवस्था. अधिकारदर्शक सामाजिक उतरंड होती. विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या कारागिरांचे, कुशल व्यक्तींचे व्यावसायिक वर्ग होते. श्रद्धा प्रणाली आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू आणि वास्तू, त्याचबरोबर दफनस्थळे, मृत्यूनंतरच्या विधींचा पुरावा आहे. प्रशासकीय शासन व्यवस्था क मुद्दा. 1. प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र व भव्य इमारती. 2. व्यापारावर मध्यवर्ती शासन व्यवस्थेचे नियंत्रण होते. 3. वजने, मापे शासन व्यवस्थेकडून प्रमाणित केलेली असत. 4. पाणी व इतर साधन संपत्तीचे स्रोत यावर मध्यवर्ती शासन व्यवस्थेचे नियंत्रण असे. ड. आर्थिक व्यवस्था. व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन, उदाहरणार्थ सुबक मातीची भांडी, सोने, चांदी, तांबे आणि कांसे या धातूंच्या वस्तू, सौंदर्यपूर्ण मणी, मूर्ती इत्यादी. दुसरा मुद्दा याच्यातला उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांच्या कार्यशाळा आणि कारागिरांच्या वस्तीचा स्वतंत्र विभाग होता. अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी असणारा भरभराटीचा व्यापार शासकीय यंत्रणेद्वारे व्यापाऱ्यांवर नियंत्रण केलं जात असे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण दुसरं प्रकरण पाहिलेलं आहे. दुसऱ्या प्रकरणाचा स्वाध्याय. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.